मुसळधार पावसामुळे रविवारी खेड तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले। खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आल्याने खेड शहरात पाणी शिरले। शेकडो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली। अशात खेड तालुक्यातील शेर्डी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली। धक्कादायक म्हणजे तिघांच्या डोळ्यांत देखत हा तरुण वाहत चालला होता, मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांचं काहीही चाललं नाही। ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शेर्डी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण रविवारी दुपारी वाहून गेला असून त्याची शोध मोहीम सुरू आहे। मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले। बाजारपेठेत पाणी शिरलं आहे। जगबुडी नदी आणि नारंगी नदीला देखील पूर आला आहे। अशा पार्श्वभूमीवर सर्व महत्त्वाच्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील शेर्डी धरणातून जयेश रामचंद्र आमरे हा 32 वर्षांचा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहातून वाहून गेल्याची घटना घडली। त्याची शोध मोहीम रविवारी दुपारपासून सुरू आहे। जगबुडी बरोबरच नारंगी नदीला देखील पूर आल्यामुळे संपूर्ण नदीच्या पुराचे पाणी शेतामध्ये शिरले आहे। तालुक्यात भयावह पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळते। शेकडो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली असून वीट भट्ट्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत। अनेक अंतर्गत मार्ग तसेच खाडीपातल्या जोडणारी मार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत। खेड शिवतर मार्गावर शिवतर ते नामदेववाडी या दरम्यान मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन रस्त्याचा मोठा भाग खचून गेला आहे। त्यामुळे या मार्गावर वाहतूक बंद होती। कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या खेळविणारणे मार्गावर देखील तुळशी या गावात मातीचा भराव महामार्गावर आल्यामुळे नातूनगर विनेरी मार्गे महाड ते हा देखील रस्ता बंद झाला होता। सर्वच ठिकाणी खेड पोलीस आपत्ती व्यवस्थापन मदत कार्य राबवत आहेत।